सर, सोमवारपासून सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू होते, मात्र पुढच्या आठवड्यामध्ये महत्त्वाच्या 3 सुनावणी होणार आहेत महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात। 15, 16 आणि 19 तारखेला ही सुनावणी होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आमदार अपात्र प्रकरण, त्या सुनावणींबद्दल सांगा। बघा, सुप्रीम कोर्टाचे वेकेशन्स आता संपत आहेत आणि सोमवारपासून सुप्रीम कोर्ट परत सुरू होत आहे। ह्या महिन्यात महाराष्ट्र संबंधी 3 ते 4 खूप इम्पॉर्टंट सुनावण्या होणार आहेत। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंबंधीची सुनावणी आहे, त्याच्यात जवळजवळ 1.5 वर्ष गेलेलं आहे आणि आता आपल्याला समजेल की शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंना परत मिळेल का, एकनाथ शिंदेंकडे राहील का, परत हे मॅटर इलेक्शन कमिशनकडे पाठवण्यात येईल। आता ही वेळ आलेली आहे की त्याच्यावर काही ना काहीतरी निर्णय होणार आहे। तो किती लवकर होतो, इलेक्शनच्या आधी होतो का नाही ते आपल्याला सांगता येणार नाही। नंतर आमदार अपात्रतेसंबंधीचा प्रश्न आहे शिवसेनेचा, तर त्याच्यात भरत गोगावले एकनाथ शिंदेंच्या मार्फत हे हायकोर्टात गेलेले आहेत आणि उद्धव ठाकरे सुनील प्रभूंमार्फत हे सुप्रीम कोर्टात आलेले आहेत। तर सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे की हे मॅटर नक्की कुठे चालेल। हायकोर्टात हे जर चाललं तर परत वेळ लागणार आहे, सुप्रीम कोर्टात चाललं तर याचा निकाल लवकर अपेक्षित आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस संबंधी पण पक्ष आणि चिन्हाची जी सुनावणी आहे त्याच्यावर पण आता अजितदादांना सांगितलं गेलं होतं मार्चमध्ये की तुम्ही तुमचं उत्तर द्या शरद पवार साहेबांच्या याचिकेवर आणि मग शरद पवार साहेब रिजॉइंडर देतील, पण अजूनही त्याच्यावर काही अजित पवार साहेबांनी उत्तर दिलेलं नाही आहे। अजितदादांनी लवकरात लवकर ते देतील, त्याच्यात पण 16 तारखेला आपल्याला समजेल की कोर्ट काय करेल। पण आता काही ना काहीतरी निर्णय महाराष्ट्रातल्या ह्या सर्व प्रकरणांवर अपेक्षित आहे। तो महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आधी येतो किंवा नंतर येतो ते आपल्याला आता बघावं लागेल, किती तत्परतेने कोर्ट त्याची सुनावणी घेते। आणि एक प्रकरण आहे ओबीसी प्रकरण, त्याच्यात ओबीसी रिझर्वेशन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडीजमध्ये म्हणजे महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, हे पंचायत समिती, हे जे सगळे इलेक्शन रखडलेले आहेत त्याच्यात जवळजवळ कितीतरी वर्ष, आता 1-1.5 वर्ष झालेलं आहे, नुसत्या तारखा पडत आहेत। त्याचीही सुनावणी 12 तारखेला आहे आणि त्याच्यात पण आपल्याला समजेल की राज्य सरकार ह्याच्यात काय स्टँड घेतं आहे। कारण राज्य सरकारच्या स्टँडवर ह्याच्यावर जरी स्थगिती कोर्टाची असली तर सरकारने जर स्टँड घेतला की इलेक्शन घ्यायचे तर ते घेऊ शकतात, पण मला नाही वाटत एवढ्या लवकर ते इलेक्शन होतील। आणि ते हे आपले लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे सगळे जे इलेक्शन आहेत, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, हे विधानसभेनंतरच होतील। पण त्या प्रकरणामध्ये पण पुढे काय होतं आणि कोर्ट त्याच्यावर काय स्टँड घेतं हे पण बघण्यासारखं आहे। आणि ह्या 2 प्रकरणामध्ये म्हणजे शिवसेनेच्या प्रकरणामध्ये दोन्ही आणि हे ओबीसी आरक्षण जे आहे जिल्हा परिषद म्हणजे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडीसाठी, महापालिकेसाठी, त्याच्यात हे चीफ जस्टिसांच्या बेंच समोर आहेत आणि आपले चीफ जस्टिस हे नोव्हेंबरमध्ये रिटायर होणार आहेत। महाराष्ट्राचे इलेक्शन हे ऑक्टोबरमध्ये आहेत, महाराष्ट्राच्या असेंब्लीची टर्म 11 नोव्हेंबरला संपते, त्याच्यामुळे त्याच्या आतच हे निर्णय अपेक्षित आहेत। आता ते कधी येतात आणि त्याचं काय त्याचं होतं, त्याचं त्या निर्णयांमुळे काय सगळ्या ह्याच्यावर राजकारणावर हे होणार आहे ते आपल्याला लवकरच समजेल। पण जुलै या महिन्यात बऱ्याच मोठ्या घडामोडी ह्या घडणार आहेत कोर्टात महाराष्ट्रासंबंधी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।